तर इथं आपण तसं लिहूया, सुटसुटीतल्या. संजय, अशोक अँड केतन यांनी पैसे गुंतवताना, आणि प्रश्न जरा ट्विस्टेड आहे, सीसॅट लेवल आहे, टफ आहे जरा प्रश्न, कारण पैसे गुंतवून ते थांबत नाही, परत काहीतरी चेंज करतात पैशामध्ये, विड्रॉ करतात पैसे किंवा भरतात आतमध्ये पैसे. काय केलं सांगा त्याने, किती किती भरले होते? याने 10 रुपये, याने 30 रुपये, याने 50 रुपये. चला प्रश्न वाचूया आता, पुढे काय झालं. बिझनेस चालू केला, चांगली गोष्ट आहे. समजा जानेवारीत चालू केला बिझनेस, कधी? जानेवारीत चालू केला. पुढे काय म्हटलं त्याने? 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढे पैसे गुंतवले होते तेवढेच परत गुंतवले. तर 4 महिन्यापर्यंत त्याने 10 रुपये वापरले होते. याचे पैसे 4 महिन्यासाठी लॉक करा, याला ब्रॅकेट टाका आणि प्लस टाका. याचा अर्थ असा आहे, 10 रुपये 4 महिन्यापर्यंत पूर्ण वापरले, त्याच्यानंतर पैसे बदलणार आतमध्ये, प्लस पळून नाही गेला तो. ठीक आहे ना, लक्षात द्या सगळ्यांनी. प्लस म्हणजे सेकंड टप्प्यात पैसे वाढतील नाही तर घटतील, पण सेकंड टप्प्यात ती माणसं आहेत. अरे येते का लक्षात काय ते? म्हणजे हा पण नफा मिळेल त्याला आणि तिकडचा नफा मिळणार आहे. मग आता सांगा, पैसे किती वाढले का कमी केले? काय केलं सांगा त्याने? पूर्वी जेवढे गुंतवले होते तेवढेच परत गुंतवले. 10 रुपये ऍड करा, 20. आणि उरलेले महिने, आता तुम्हाला बिझनेस किती वर्षाचा दिले शेवटला, वर्ष अखेरीस, म्हणजे किती महिन्यांचा आहे? 12 महिन्यांचा बिझनेसमध्ये पहिल्यांदा 4 महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे संपले. उरलेले मे पासून ते पूर्ण डिसेंबर पर्यंत 8 महिने शिल्लक आहेत. तर 20 गुणिले इथं 8 कराल. हे टफ प्रश्न जमले पाहिजे, सोपं सगळं नाही. तर का अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक काय केली? निम्मी केली. पहिल्यांदा काय करा, यांचे पैसे नाही तर पहिले फ्रीज करा 4 महिन्यासाठी. काढले 15 रुपये शिल्लक राहिले, आणि ह्याचे अर्धे पैसे काढले 25 शिल्लक राहिले. उरलेले महिने किती आहेत? 8. एवढे लाड नाही करायचे परीक्षेमध्ये. सांगा पटापट सांगायचं. इथं 250 किती आला रे? 40 प्लस 8 दुने 16 160. नेक्स्ट चला पुढे पुढे लवकर लवकर पळवायचं, शेवटची स्टेप आहे त्याच्यानंतर आपली. 4 त्रिक 12 120 आला, प्लस 15 8 120. नेक्स्ट 4 पंच 20 किती आला? 200, प्लस फायनल 25 8 200. चला फायनल स्टेपला आलो मी आता. 160 आणि 40 रुपये किती आले? 200 रुपये आले. त्यानंतर 120 120 240 आले, आणि 200 200 किती आले? 400. पाडे आले पाहिजे आपल्याला, आणि रेशो काढायचा तर तिघांना एकाच वेळेला कॉमन डिवाइड करायचं असतं. 0 0 0 कट करा. शेवटची स्टेप आहे आता आपली. बोला 4चा पाडा. 4 पंचे 20, 4 सक 24, इथे 4 10 40. किती आलं? 5 6 10. हे आपला आन्सर पाहिजे. ह्याला असं 6 10 ला परत डिवाइड नाही करायचं, 5 10 ला डिवाइड नाही करायचं, केलं तर तिघाला डिवाइड करायचं असतं. ठीक आहे, द्या मग 5 6 10 हे आपला आन्सर असेल. ठीक आहे, थोडा टफ लेवलचा होता, पण आपल्याला सगळं जमलं पाहिजे. पर्याय 2 का 3?